नारायणगावच्या तरकारी मार्केटमध्ये तरकारी भाजीपाल्याची देखील आवक चांगल्या प्रकारे झालेली आहे। त्याच्यामध्ये ढोबळी मिरची आहे, कोबी आहे, फ्लॉवर आहे, प्रामुख्याने मका आहे। हे सगळ्याची आवक अधिक प्रमाणामध्ये झालेली आहे। सध्या हिरव्या मिरचीची आवक अधिकची आहे। त्याचबरोबर गवारीचे बाजारभाव देखील चांगल्या प्रकारे वाढलेले आहेत। चवळीचे बाजारभाव थोडेसे कमी झालेले आहेत। हिरव्या मिरचीला देखील बाजारभाव चांगला मिळतोय। भुईमुगाच्या शेंगांना सुद्धा खूप चांगली मागणी आहे। नारायणगावच्या या तरकारी मार्केटमध्ये शेतकऱ्यांच्या भाजीपाल्याचे पैसे होत असल्यामुळे शेतकरी बांधव आपला तरकारी माल नारायणगावलाच विक्रायला न्यायचा अशा प्रकारे शेतकरी बांधवांची भूमिका राहिलेली आहे। जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचं नियोजन चांगलं राहिलं असल्यामुळे शेतकरी बांधव नारायणगावच्या या तरकारी मार्केटमध्ये आपला माल विक्रीला आणत असतात। जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजयराव काळे आणि त्यांच्या संपूर्ण सहकारी टीमचं काम चांगलं आहे। त्यामुळे नारायणगावची ही तरकारी मार्केट अल्पावधीमध्ये महाराष्ट्रामध्ये परिचित होते। या ठिकाणी खरेदीला लोक अधिक संख्येने येतात। त्याचबरोबर शेतकरी सुद्धा नारायणगावच्या मार्केटमध्ये आपल्या भाजीपाल्याचे हमखास पैसे होणार, तरकारीचे पैसे होणार याची त्यांना खात्री असते। त्यामुळे नारायणगावच्या मार्केटमध्ये ते विक्रीला आणत असतात। 21 जुलै 2025 रोजी प्रत्यक्षात तरकारी भाजीपाल्याला काय बाजारभाव मिळाला हा आपला समजून घेण्याचा प्रयत्न आहे। साहेब नमस्कार। नमस्ते। आज 21 जुलै 2025 तरकारी भाजीपाल्याला बाजारभाव काय मिळाला? बाजारभाव थोडेसे घटलेले सगळ्या भाजीपाल्याला। याचं कारण आहे की मध्य प्रदेशातली आवक चालू आहे। मुंबई मार्केट उपनगरात सगळीकडे मध्य प्रदेशातून सगळ्या मुंबईला कारली, काकडी, दुधी भोपळा, घोसाळी, वांग चांगल्या प्रमाणात माल चालू असल्यामुळे थोडेसे बाजार हे पडलेले आहेत सध्या। फ्लावर काय भाव गेले? फ्लावरचे बाजार चांगले झाले। चांगले माल 15-16 रुपये किलो संपले असतात। 17 रुपये पण एखादा कोबीचे बाजाराव चांगल्या कोब्या 10 ते 12, थोड्या हलक्या कोबड्या 8 ते 10 रुपये किलो। चवळीचे बाजार प्रचंड गडगडलेत। चवळीचे बाजार 100 रुपये 10 किलो। त्यात फक्त केतकी चवळी असेल ती जर एक्सपोर्ट वगैरे होती त्यामुळे तिला बाजार आहे 20 रुपये 22 रुपये बाजार होतील आहे। घेवडा 800 रुपये 700-800 रुपये 10 किलो। दोडका खपला सकाळी 30-40 रुपये किलो 50 रुपये। गवारी 500, 600, 700, 800 रुपये। आगुरी वांगी वांग्याचं आवकच नाही। गावठी वांगी काय 300, 350, 250 रुपये। मका चांगल्या प्रतीच्या मका आपल्या 16-17 रुपये। हलक्या बिट्ट्या 5-7 रुपये किलो। भेंडीचे बाजार 250-300 रुपये। भेंडीचे पण बाजार पडले। कोंडल्याचे बाजार दिवस झाले 40-45 रुपये। बदले माल 100 रुपये 10 किलो। दोडका सांग ना 40-45-30 रुपये। कांदे 15-16 रुपये। बटाटे 15-16-17 रुपये। सफेद काकडी आपली 20 ते 25 रुपये किलो। हिरवी काकडी 10 ते 15 रुपये। बीट 30-35 रुपये किलो संपलं। भुईमुगाच्या शेंगा 600-650। बटाटे काय भाव जातात? 16-17 रुपये किलो चांगले माल। सगळ्यात जास्त आज आवक कशाची झाली? माल सगळ्या प्रमाणाची आवक आहे। दुधी भोपळा आहे, तुमचं कारली आहे, कोबी आहे, फ्लावर आहे। कारल्याला काय बाजार भाव मिळाला? कारली 25 रुपये ते 30 रुपये किलो। शेवग्याच्या शेंगा शेवग्याची आवक नाही। फरशा 30 रुपये ते 40 रुपये किलो। एका दार 45 रुपये किलो। आज सगळ्यात जास्त बाजारभाव कशाला मिळाला? सगळ्यात जास्त बाजारभाव म्हटलं तर आज फरशा थोडेसे, गवारी आणि फरशा थोडे बरे का बाजार दिवसच त्यांचे, पण सध्याच्या पडीत त्याचे बाजारभाव जरा बरे आहे। शेतकरी बांधवांना काय आव्हान? काही नाही, शेतकरी बांधवांना माल चांगला आणि व्यवस्थित पॅकिंग आणावं, व्यवस्थित पॅकिंग करावं। गोणी असेल तर 50 किलोपर्यंत आणि कॅरी बॅग असेल तर 25 किलोपर्यंत मालाची निवड प्रक्रिया व्यवस्थित करावी, म्हणजे माल विक्रीला प्रॉब्लेम येत नाही आणि बाजारभाव चांगला देतो। शक्यतो शेतकऱ्यांना अजून एक विनंती आहे, शेतकऱ्यामध्ये मालामध्ये बदला घालणार नाही। कारण व्यापारी जो आहे तो एकदा फसतो, दुसऱ्यांदा फसतो, परंतु तिसऱ्यांदा त्या शेतकऱ्याचे पूर्णपणे प्रॉब्लेम तयार होतो। विश्वासार्थ संपते। त्यामुळे शेतकऱ्यांना एक कळकळीची विनंती आहे की काही शेतकरी आहेत ते मध्ये गोणीमध्ये किंवा याच्यामध्ये बदला वगैरे माल घालतात। शक्यतो तसं करू नये, कारण त्याच्यामुळे तुमच्या मालावरच्या विक्रीवर नंतर परिणाम होतो। धन्यवाद। जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील तरकारी मार्केटमध्ये 21 जुलै 2025 रोजी तरकारी भाजीपाल्याचे बाजारभाव काही प्रमाणामध्ये कमी झाल्याचे पाहायला मिळालं। गवारीचे बाजारभाव त्या मानाने चांगले आहेत, फरशीचे चांगले आहेत, घेवड्याचे चांगले आहेत, दोडका कमी झालेला आहे, फ्लावर कोबी देखील कमी झालेले आहे, काकडीचे बाजारभाव कमी झालेत, मिरचीचे बाजारभाव बरे आहेत, ढोबळी मिरचीचे बाजारभाव बरे आहेत, गाजराचे बाजारभाव चांगले आहेत, भुईमुगाच्या शेंगासुद्धा 50, 60, 65 रुपये किलोने जातात। नारायणगावची ही मार्केट शेतकरी बांधवांसाठी खऱ्या अर्थाने वरदान ठरत असते। जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजयराव काळे
यांचं नियोजन चांगलं राहिल्यामुळे या ठिकाणचे असलेले व्यापारी आडतदार चांगल्या प्रकारचं नियोजन करतात आणि शेतकऱ्यांना सुद्धा नारायणगावच्या मार्केटमध्ये आपल्या तरकारी भाजीपाल्याचे पैसे हमखास होणार याबाबतची खात्री असल्यामुळं शेतकरी सुद्धा बिनधास्तपणे नारायणगावच्या मार्केटमध्ये आपला माल विक्रीला आणत असतात. शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी माल विक्रीला आणत असताना मालाची प्रतवारी करा, माल निवडून आणा. एखाद्या वेळेला माल भरताना चांगल्या मालामध्ये जर बदलेचे एखादी गोण गेलं, एखादं वकाल गेलं तर त्या मालावर परिणाम होतो, आपलं नावसुद्धा खराब होतं. पर्यायाने नारायणगावच्या मार्केटबद्दल सुद्धा पाहण्याचा दृष्टिकोन लोकांचा बदलतो. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, काळजी घ्या, माल निवडून आणा, तर जेणेकरून आपलं पण नाव टिकून राहील आणि नारायणगावच्या मार्केटमध्ये सुद्धा चांगल्या प्रतीचा माल विकला जातो याची सुद्धा लोकांना खात्री असेल. सुरेश वाणी, विंगर टाइम्स, नारायणगाव. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.